प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. यावेळेस आपण स्तोत्र संहिता याचा 91 अध्यायाचे 10 आणि 11 वचन आपण वाचणार आहोत. यास्तव कोणते अरिष्ट तुझवर येणार नाहीत, कोणत्याही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही, कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझविषयी तो आपल्या देवदूतास आज्ञा देईल. जिवंत परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे की कुठलाही अरिष्ट आपल्यावर येणार नाही, कुठलाही व्याधी तुमच्या आणि माझ्या तंबूजवळ येणार नाही, म्हणजे आपल्या जीवनावर येणार नाही, कारण तो जिवंत परमेश्वर त्याच्या दूतास आपल्या संरक्षणाची आज्ञा करणार आहे. आज तुम्ही नेहमी बऱ्याचशा गोष्टीविषयी चिंतेमध्ये आहोत, बऱ्याचशा गोष्टीचा त्रास तुम्हाला आणि मला आहे, बराचसा विचार तुम्हाला आणि मला आहे, परंतु हे वचन तुम्हाला आणि मला समजून घेणं फार गरजेचं आहे की तो जिवंत परमेश्वर त्याच्या दूतास आपल्या संरक्षणाची आज्ञा करणार आहे. हा विश्वास तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये असणं फार गरजेचं आहे, जेणेकरून तो जिवंत परमेश्वर तुम्हाला आणि मला महान असा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. प्रार्थना करूया. जिवंत परमेश्वर, आम्ही प्रार्थना करतो प्रभू, तुझं अभिवचन आम्हाला मिळालेलं आहे प्रभू, की आमच्या सर्व संकटामध्ये कोणत्याही व्याधी आमच्या जवळ येणार नाही आणि कुठल्याही अरिष्ट आमच्यावर येणार नाही, कारण आमच्या सर्व मार्गामध्ये तो तुझ्या देवदूतास आज्ञा करेन आणि ते आम्हाला सुरक्षित केल्याशिवाय राहणार नाहीत. प्रभू, आम्ही तुझे उपकार म्हणतो तुझ्या अभिवचनाबद्दल, आणि प्रभू आम्ही तुझे उपकार म्हणतो की तुझा साथ आम्हाला असंच आणि असंच आहे याबद्दल तुझे उपकार म्हणतो. येशू आमचा तारणारा त्याच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन. देव बाप करो तुम्हा सर्वांना वचनाद्वारे आशीर्वादाचा करो. आमेन.